नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं आता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण. त्याच्यामध्ये सराव संच 4.1 मधला प्रश्न क्रमांक 5 काय दिलं आहे? पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा. 5 गणितं आपल्याला दिली आहेत, त्यांचे आपल्याला शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे. तर प्रत्येकाचं आपण शतमानामध्ये रूपांतर करूया. पहिलं गणित बघूया काय दिलं आहे. 15-25. तर पहिलं गणित आपण लिहू घ्या. 15-25 दिले आपल्याला. आता हे पहिलं आपण अंश आणि छेदामध्ये लिहूया. ओके. आता शतमानामध्ये रूपांतर करते वेळी आपल्याला काय करायचं आहे? गुणिले 100% करायचं आहे. ओके. प्रत्येक वेळेला आपल्याला गुणिले 100% करायचं आहे. आता 100% केलं. आता भाग जात असेल तर घालून घ्यायचं. 25-25, 25-100. आता 15 गुणिले 4 शिल्लक राहिले, 4%. 15 गुणिले 4 किती होतं? 60. म्हणजे 60% इथे उत्तर आलं. ओके. अशाच प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं आहे. आता दुसरं गणित काय दिलं आहे? 47-50. ओके. आता याचं गणिताचं शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे. पहिला आधी अंश आणि छेदामध्ये लिहायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर गुणिले काय म्हटलं मी? 100%. शतमानामध्ये रूपांतर करायचं म्हणजे 100%ने गुणायचं ह्या गणिताला. आता गुणल्यानंतर भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. हा 0 गेला, हा 0 गेला. 5-1-5, 5-2-10. ओके. आता 47 गुणिले 2 राहिलं. 47 गुणिले 2 किती होतात? 94 होतात. आता टक्के असल्यामुळे 94%. ओके. अशा प्रकारे आपल्याला सगळी गणितं सोडवायची. प्रश्न क्रमांक 3 बघूया. 7/10 दिलं आहे. इथे ऑलरेडी त्यांनी अंश आणि छेदामध्ये दिलं आहे, आपल्याला सेपरेट करायची गरज नाही आहे. तर 7 आणि 10 जसं आहे तसं आपण इकडे लिहूया. आता गुणिले शतमानामध्ये रूपांतर करायचं म्हणजे 100%ने गुणायचं आहे याला गणिताला. हा 0 गेला, हा 0 गेला. एकाने काय भाग आला तरी चालतो, नाही गेलं तरी घालवलं तरी पण चालतो. ओके. आता 7 गुणिले 10 शिल्लक राहिले, किती होतात? 70. 70% हे उत्तर आलं ह्या गणिताचं. प्रश्न क्रमांक 4 बघूया. तर 546/600. हे गणित थोडं मोठं आहे. ओके. आणि त्यांनी अंश आणि छेदामध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला फक्त त्याला भागाकार करायचं आहे. आता काय करायचं? शतमानात रूपांतर करण्यासाठी नेहमीसारखं 100%ने गुणायचं या गणिताला. आता भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. काय शिल्लक राहिलं? इथे 6 आणि इथे 54. 546. आता 6ने जर या वरच्या संख्येला भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. जातो का तो बघूया. 6-1-6, 6-9 54 होतात. ओके. त्याच्यानंतर 6-1-6, 91 उत्तर आलं. 91%. तर इथं टक्के शिल्लक राहिल्यामुळे आपण 91% दिलं आहे. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 7/16 दिला आहे. ह्याच्या आधीच्या गणितामध्ये सगळ्यांच्या मागे 0 होते. ओके. किंवा 5 होते, म्हणजे भाग आपल्याला सहज जात होता. तर 7/16 दिले. आता ह्याला आपल्याला 100%ने गुणायचं आहे. आता काय करूया आपण? पहिल्या आधी 7ने 100ला गुणूया. 700% होतं. ओके. 700/16 इथे टक्के लिहूया. आता 16चा पाडा येत असेल तुम्हाला. 16-1-16, 16-2-32, 16-3-48, 16-64. किती शिल्लक राहिले? 6 शिल्लक राहिले. ओके. 6. इथे पुढचा 0 घेतला आपण. 60 राहिले. आता 60पेक्षा कमी संख्या कुठली आहे 16च्या पाड्यामध्ये? 16-3-48. 60मधून 48 गेले, किती शिल्लक राहिले? 12. आता 16पेक्षा कमी आहे, पण दशांश चिन्ह देऊया म्हणजे 1 0 वाढेल. इथे 120 होतील. ओके. आता 120पेक्षा कमी संख्या कुठली आहे 16च्या पाड्यामध्ये? 16 किती? 12 दस म्हणजे 112 होतात. ओके. 112. 120मधून 112 गेले, किती राहिले? 8 राहिले. आता दशांश चिन्ह असल्यामुळे 0. 16×5 80. ओके. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 43.75%. इथे टक्के आपण खाली लिहिले. ओके. 43.75 म्हणजे 700/16 किती होतात? 43.75 उत्तर येतात. ओके. याचा नीट भाग घालायचा, नाहीतर मग कसं करायचं सांगतो तुम्हाला. 700/16 असेल ना, पहिलं 2ने भागलायचा. 8चा पाडा तर सगळ्यांना येतोच. 2-6, 2-5-10, 2-0-0, 350. मग 350/8ने आपल्याला भाग घालवायचा. 8चा पाडा सगळ्यांना येतो ना.
8 चौक 32, 3 शिल्लक राहिले. ओके. त्याच्यानंतर 8 त्रिक 24, इथे 6 शिल्लक राहिले. पॉईंट दिलं, 60 झाले. 8 चौक 48, 8 7 56, 4 शिल्लक राहिले. 8 पंच 40. ओके. म्हणजे आपण संख्या कमी करूनसुद्धा भाग घालू शकतो जर तुम्हाला 16चा पाढा येत नसेल तर. ओके. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 झालेला आहे. तर प्रश्न क्रमांक 6 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.